भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी घोंगडे वस्ती येथे कॉर्नर बैठक झाली। यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, अंबिका पाटील, माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेवक अनंत जाधव, बाबूराव जमादार, राजकुमार पाटील, नागनाथ खटके, आप्पा शहापूरकर, किसन घोडके, रघुनाथ मिश्किन, दत्ता बडगू, शशी अन्नलदास, जगदीश होदराव, श्रीपाद इराबत्ती यांची उपस्थिती होती। यावेळी सुरेश पाटील यांचे नाव न घेता अनंत जाधव यांनी सुरेश पाटील यांचे नाव न घेता लायकी आणि अवकात काढली। 2 खोल्यांमध्ये राहणाऱ्यांची टोलेजंग इमारत कशी, कितीही कोठे येऊ द्या, कोणाच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, असेही जाधव म्हणाले। ज्यांच्या जाण्याला आम्हाला काही फरक पडला नाही, त्यामुळं आम्ही अजून त्याचा कुठेही उल्लेख करणार नाही। त्या विचारानं आपलं तोंड शांत ठेवावं। जनसंघाला बाप भारतीय जनता पार्टी माझी आई, हे काल परवा पण ज्यांचे वाक्य होतं, त्याने आता थोडंसं आपल्या मनावर, आपल्या बुद्धीला, या घराशेजार असणाऱ्या गणपतीला स्मरून सांगावं, भारतीय जनता पार्टीनं आपल्याला काय दिलं, आपली लायकी काय होती, आपली अवकात काय होती। आपण 10 बाय 10च्या घरात असतो, आज आपला जो टोलेजंग बंगला झालाय ते कुणाच्या जीवावर झालाय त्याचं जरा आत्मपरीक्षण करावं। आणि भारतीय जनता पार्टीशी अजूनही तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही महेश कोटे नाही, अजून कुठले कोटे कुठून घेऊन या भागातली जनता भारतीय जनता पक्षाची आहे, कुण्या एका व्यक्तीच्या मालकीची नाही। माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे। राजू पाटलांना जीव तोडून सांगितलंय, घसा कोरडा होऊन सांगितलंय, या आमच्या वहिनीला स्थायी समिती सभापतीपद मिळवली म्हणून ज्यांनी दिवस रात्र एक केलंय त्याचा बदला घ्यायचा आहे। का हो, राजू पाटलाची बायको स्थायी समिती सभापती होऊ नये? किती अन्याय, सगळं काय मलाच पाहिजे। मला बरंच बोलायचं आहे, पण तुमच्या काही सूचना आहेत म्हणून थोडं संयम आहे। त्यांनी जर अजून तोंड उघडलं तर मला तुम्ही त्या सभेला येऊ नका, हे आम्ही 3-4ची सभा घेतो। आणि आता राजू पाटलांनी सांगितलं 10,000चं लीड, मला शेअर उत्तर मधले आमची स्पर्धा लागली आहे, तुम्हाला लीड कुठल्या मतदारसंघ जाहीर द्यायचं। मी, राजू पाटील, संजय कोळी, आम्ही तिघांनी शपथ खाल्ली आहे, ज्याच्या भागातून जास्त लीड देईल तो पहिला मालकाला 70ला आव्हान करेल। त्यामुळे भैया, तुम्ही 10चं सांगितलंय, आम्ही तुमच्यापेक्षा जास्त लीड देण्यासाठी आम्ही देखील दिवस रात्र एक करणार आहे। मालक, तुम्ही 4थ्या 5व्या नाही, तुम्ही या मतदारसंघाचे परमनंट आमदार आहात। असे कोणी किती आले गेले, कावळे मावळे काय फरक पडणार नाही। तुमच्या मागं जी घोंगडीवरची जनता काल पण होती तशीच ती समोर आहे, त्यातलं एकही माणूस कमी झाला नाही, उलट आपली मालक घाण गेली। म्हणजे तुमच्या डोक्याचं बरंचसं टेन्शन खरं आता टेन्शन फ्री झालं असं वाटतं आम्हाला। म्हणजे बऱ्याचशा वेळा मालकाला पण लई दडपण असते, कधी कधी की लाटा असतात मुली, पण मालक पण आता टेन्शन फ्री झाले। मालक, तुम्ही तुमच्या विजयाची काळजी करू नका, ही निवडणूक तुमची नाही, तर ही निवडणूक आम्हा सर्व कार्यकर्त्याचे। आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलानं एक जीवानं तुमच्यासाठी जीवाचं रान करू। आणि येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला या समोर बसलेल्या माता भगिनी, जे तुम्हाला लाडकी बहीण म्हणून आज 1500 मिळाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले हे सरकार, हे आमदार साहेब निवडल्यानंतर तुमच्या खात्यावर 2100 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे तुमच्या भविष्याचा विचार करणारं सरकार आपल्याला आहे। पुढील सभेला जायचं आहे, त्यामुळे मालकांना पण थोडंसं वेळ देऊ। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।